श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी ह्या येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात. परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. जेव्हा दसरा होतो आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जी असते तर ती पापाकुशा एकादशी ही असते. महिन्यातील कृष्ण पक्षात किंवा शुक्ल पक्षातील 11व्या तिथीला एकादशी तिथीचं व्रत केलं जातं आणि एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले जातात. तर त्यापैकीच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. जेव्हा आपण अंघोळ करायला जाणार आहोत त्यावेळेस अंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण ही एक वस्तू जर टाकली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. त्याचबरोबर आपल्या कितीही कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्याला काही संकट, अडचणी, विघ्न हे जर लागलेलं असतील तर ते सुद्धा दूर होऊन जातील. करणी बाधा, नजर दोष, त्याचबरोबर आपला जर एखादा शत्रू असेल तर त्या शत्रूची शत्रुबाधा जर आपल्याला झालेली असेल तर ती दूर होण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय आपण करणार आहोत. तर तो कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती, म्हणजे कोणत्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून माझा व्हिडिओ पाहत आहात त्या गावाचं नाव कमेंट्समध्ये लिहा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रसुद्धा लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, एकादशी तिथीला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. तर आपण जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केलं तर आपण जे काही वाईट कर्म केलेले आहेत, काही वाईट पाप केलेली आहेत तर त्याचा नाश होऊन जातो आणि व्यक्तीची प्रगती होते. त्याचबरोबर आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर तो सुद्धा दूर होऊन जातो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे. परंतु बघा, सर्वांनाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि जर शक्य असेल तर नक्की पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा आणि शक्य नाही तर मग तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये मी काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू टाकून अंघोळ ही करायची आहे. तर पहा, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून सतत त्रास होत आहे, ती व्यक्ती तुमचा शत्रूही असू शकतो आणि या शत्रूचा आपल्याला वारंवार त्रास होत असेल आणि हा शत्रू जो आहे ना तर तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल देखील, परंतु त्या व्यक्तीमुळे आपल्याला जर काही त्रास होत असेल, म्हणजेच काय की आपण कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलो की ते पूर्ण होत नसेल, आपल्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडथळे, संकट जर आपल्याला येत असतील, असे काही शत्रू असतात की ते आपल्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही विघ्न हे आणत असतात. अशा शत्रूपासून आपली मुक्ती होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमची खूप दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होत नाही, खूप कष्ट मेहनत केली तरीसुद्धा तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, जर तुमच्या घरामध्ये खूप कष्ट मेहनत करून तुम्ही पैसा आणता आणि तो पैसा घरामध्ये टिकत नसेल, सतत तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी जाणवत असतील, तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या हातून जर तुम्हाला 500 रुपये खर्च करायचे असतील परंतु तुमच्याकडून 2000 रुपये जर खर्च होत असतील तर तुमच्या हातामध्ये पैसा टिकत नाही. याचाच अर्थ असा झाला की तुमच्यावरती लक्ष्मी तर प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरामध्ये ती स्थिर राहत नाही. या एकादशी तिथीला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर तुम्हाला एखाद्याने करणी बाधा किंवा वाईट दोष किंवा नजर दोष लावलेले असतील
तर त्यामधून तुमची सुटका होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। तर पहा, उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। तर पहा, सर्वात प्रथम आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल। तर गंगाजल आपल्याला 1 चम्मचभर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आता हे गंगाजल जे आहे तर ते तुम्ही पवित्र गंगेमधून जरी आणलेलं असेल ते टाकलं तरी चालेल, किंवा मग तुम्ही पूजाचं साहित्य मिळतं त्यात तिथून एक गंगाजलची बॉटल आणली आणि ती जरी टाकली तरीसुद्धा चालेल। गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होतं। याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे। आता पहा, चिमूटभर हळद जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होते। हळद ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील हळद ही अतिशय महत्त्वाची मानली जाते। हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये एकादशी तिथीला जर आपण टाकली तर आपला गुरुग्रह हा मजबूत होतो। आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपल्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होतात। त्यानंतर एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तुळशीपत्र। या दिवशी आपल्याला तुळशीचं पान अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, परंतु हे पान जे आहे तर ते एकादशी तिथीला आपल्याला तोडायचं नाही। तुळशीला स्पर्श देखील केला जात नाही एकादशी तिथीला, त्यामुळे तुम्हाला एकादशी तिथीच्या आदल्या दिवशीच हे पानं जे आहेत तर ती तोडून ठेवायचे आहेत। जेव्हा आपण तुळशीचं पान अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्यामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे, कर्णीबाधा, ही संपूर्ण दोष जे लागलेले आहेत तर ते नष्ट होतात आणि आपल्याला 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते सुद्धा नष्ट होऊन जातं आणि शत्रूपासून आपला जो काही बचाव आहे तर तो होत असतो। त्यामुळे आपल्याला एक तुळशीपत्र जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। चिमूटभर आपल्याला खडे मीठ देखील अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। खडे मीठ देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं। त्याप्रमाणे लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे, त्याचप्रमाणे मिठाची उत्पत्ती देखील समुद्र मंथनातून झालेली आहे। मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने सर्व शत्रूंचा नाश होत असतो। या प्रकारे आपल्याला ह्या सर्व वस्तू टाकून अंघोळीच्या पाण्यामध्ये अंघोळ ही करायची आहे। यामुळे तुमचे सर्व दोष, अडचणी, संकट, इडापिडा, वाईट कर्म हे सर्व नाश होतं आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते। त्याचबरोबर आपल्यामध्ये जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे ती हटून जाते आणि आपली खूप सारी प्रगती होते। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या तुम्हाला करायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून। आणि बघा, हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपल्या घरातील जे विष्णू भगवान आहेत तर त्यांच्या फोटोला किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। आता प्रत्येकाच्या घरामध्ये लड्डू गोपाल असतात, मग त्या छोट्याशा बाळ गोपाळाची तुम्हाला अशी विधिवत पूजा करायची आहे। आणि भगवान श्री हरिविष्णूंना प्रिय असणारे पिवळे फुलं, पिवळा नैवेद्य या गोष्टी त्यांना अर्पण करायच्या आहेत। त्याचबरोबर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही। ज्यावेळेस तुम्ही तुळशीपत्र भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करणार आहात त्यावेळेस त्या तुळशीपत्राला थोडीशी हळद लावायची आहे आणि हे तुळशीपत्र भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे। यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा देखील भगवान श्री हरिविष्णू आपल्या पूर्ण करत असतात। त्याचबरोबर तुम्हाला एका ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे, त्यामध्ये आंब्याचं पान टाकून हे पाणी जे आहे, हे गंगाजल जे आहे तर ते संपूर्ण घरामध्ये मुख्य दरवाजावरती, घरातील व्यक्तींवरती तुम्हाला शिंपडायचं आहे। असं केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता, जे दोष असतात ते दूर होतात। तर अशा पद्धतीने हे जे काही तुम्हाला छोटे छोटे उपाय मी सांगितले आहेत ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।